लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे लाभार्थ्यांना आता ज्या लाभार्थी अपात्र ठरल्या होत्या त्यांना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. अशा लाडक्या बहिणींना आता 31 डिसेंबरपूर्वी 2025 पूर्वी ई-के-वाय-सी करण्याचीही मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना बऱ्याच लाडक्या बहिणीच्या जो आहे के-वाय-सी करताना चुका झाल्या आहे. म्हणून योजनेच्या निकषांवर या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत म्हणजे तुमच्या गावामध्ये किंवा तुमचा जे एरिया आहे त्या एरियामधील अंगणवाडी सेवकांकडून प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ही महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ही पोस्ट करून ही महिलांसाठी महत्त्वाची म्हणजे आनंदाची बातमी दिली. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे त्यांची आता फिजिकल व्हेरिफिकेशन होऊन त्या जर पात्र ठरतील तर त्यांना पात्र करण्यात येईल आणि अपात्र असतील तर अपात्र करण्यात येईल. जर पात्र झाला तर तुम्हाला सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये DBTचे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमाने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे जो सन्मान निधी आहे 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही आनंदाची बातमी जवळच्या लाडक्या बहिणीसुद्धा पाठवा. महत्त्वाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या जे मोबाईलमध्ये येत असते. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लाडक्या बहिणींनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. व्हिडिओ लाडक्या बहिणींनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.